तर आता भरपूर लाडकी बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे, की ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही आणि कोणासाठी जे प्रॉब्लेम येत होती ओ-टी-पी, जे नेटवर्क इश्यू होतं, सगळं होतं. तर त्यांच्यासाठी आता आपण सगळ्यांसाठी आपण एक आता तक्रार फॉर्म घेऊन आलेला आहे आणि ते जे फॉर्म आहे, ते आपण आता ऑफलाईन नाही कुठे किंवा फॉर्म भरून द्यायचं नाहीये. तर ते गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरच त्यांच्या तिथे आपण तक्रारचा हे फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. तर ती काय आहे आणि कशा बाबतीत आहे आणि कसं भरायचं आहे? तर ते सगळं आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणूया. त्याच्या अगोदर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवढे तुमचे सबस्क्राईब येतील मला आणि चांगलं वाटेल मी आणि ह्या बाबतीत तुमचे मी आणि प्रयत्न करत राहीन तुमच्यासाठी. तर तुम्ही जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर ते पुढे आता जाणून घ्या. ह्या बाबतीत मी जे सांगितलं तुम्हाला आता, की ते तक्रार फॉर्म जे आहे, कोण भरायचा आहे? तर ज्या लाडकी बहिणींचे जे पहिल्यापासून जूनपासून, मेपासून, जुलैपासून अजूनपर्यंत त्यांना पहिले हप्ते आलेले आहेत. त्यानंतर हप्ते बंद झालेले आहेत. नोव्हेंबरचा असू दे, जून महिन्याचा असू दे हप्ता, मधला असू दे, कुठला पण असू दे. तर या सगळ्यांसाठी ते फॉर्म भरता येणार आहे. तर ह्या बाबतीत त्यांना फक्त काय करावं लागणार आहे त्यामध्ये? तर मी तुम्हाला आता ते फॉर्म कसं भरायचं आणि कुठे भरायचं आणि मी त्या बाबतीत आणि पात्र आणि अपात्र झालेल्या लाडकी बहिणींची यादी सुद्धा आलेली आहे. तुम्ही कमेंट करा. पात्र किंवा यादी म्हणून कमेंट करा. तुम्हाला जर यादी पाहिजे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मी यादीबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला कुठून यादी बघायला लागणार आहे आणि कुठल्या प्रत्येक तुमच्या जिल्ह्याची यादी कसं बघायचं आहे मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर आपण आता हे जाणूया, की हे जे फॉर्म भरायचं आहे तक्रार जे सगळ्यांची पैसे परत येणार, तर ते आपण जाणूया. आता आपण जाऊया स्क्रीनवरती. तर या स्क्रीनवरती. तर आता आपण आलेला आहे स्क्रीनवरती. तर सगळ्यात अगोदर आपण Google ओपन करूया. तर Google ओपन केल्यानंतरनं सर्च बारवरती जी ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in तर ह्या वेबसाईटवर आल्यानंतरनं जे पहिलं लिंक येईल त्यावरती क्लिक करून आपण हे ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे लाडकी बहिणीच्या. तर ह्यामध्ये वरती इथं जे आहे, हे मी तुम्हाला दाखवेन. इथं त्रुटी नोंदवा. ह्यावरती जर क्लिक केलं आपण, तर काही सुद्धा येत नाहीये. हे जे आपल्याला हेल्पलाईन जे दिलेले आहे ह्यानी, तर काही सुद्धा येत नाहीये. हे फक्त असंच दिलेलं आहे गव्हर्नमेंटने. तर त्यानंतर आपण आहे तसं आपल्या टॉपिकवरती येऊया. तर काही उपयोगाचं नाहीये. तर ह्यामध्ये जे हे ऑप्शन आहे, ह्यामध्ये आता लॉगिन म्हणून, अर्जदार लॉगिन म्हणून, हे जे अर्जदार लॉगिन म्हणून आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर हे लॉगिन पेज येणार. इथं आपल्याला इथं आपल्याला आयडी, पासवर्ड घालायला लागणार आहे. म्हणजे आपलं जे मोबाईल नंबर आणि पासवर्ड. तुम्ही म्हणणार की पासवर्ड कुठून आणणार? कोणता पासवर्ड असणार? हे पासवर्ड कोणाकडे भेटेल? तर आपण मी व्हिडिओच्या ह्यामध्ये आणि परत पुढे मी सांगतो आता. तर ह्याच्या अगोदर आपण हे लॉगिन करून घेऊया. तर आपण आता लॉगिन केलेले आहे. लॉगिन केल्यानंतरनं इथे हे जे आहे, आपण जे फॉर्म भरलेला असतो पहिलं, जे फॉर्म भरलेले आहेत ॲप्लिकेशन सबमिटेड. इथं हे सगळे फॉर्म दाखवणार आहे. आणि वरती जे ऑप्शन आहे ते होम स्कीम आणि ॲप्लिकेशन मेड अर्लियर, प्रोफाइल, ग्रीव्हरन्स, स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉगआउट. तर हे जे आहे ह्यामधलं, हे आपण आता वरती जायचं आहे. तर इथं गेल्यानंतर हे जे फॉर्म दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे एवढे फॉर्म, हे आपण कंप्लेंटवर केलेलं आहे आणि कंप्लेंटमध्ये फॉर्म भरलेला आहे लगेच. तर ह्यांचं जे स्टेटस आहे इथं आपल्याला हे दिसतंय. इन रिव्ह्यू मध्ये आहे आता सध्याला तर स्टेटस. जर ह्या बाबतीत अजून आपल्याला हे माहित पाहिजे असेल, की ह्यांचं जे डाटा वगैरे आहे सगळं आपण बरोबर भरलंय का नाहीये, तर हे इथून हे सुद्धा आपल्याला बघता येणार आहे. त्यामध्ये सगळं त्यांचं नाव, हे सगळं ए टू झेड त्यांचं सगळं बघता येणार आहे. तर हे जे फॉर्म भरायचं आहे, ते आपण आता फॉर्म कसं भरायचं आहे, तर ते आता आपण जाणूया या. तर ह्यामध्ये ऍड ग्रीव्हरन्स इथं आहे. हे जे आहे ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतरनं ही ग्रीव्हरन्स फॉर्म म्हणून तुम्हाला ही समोर इंटरफेस येईल. तर हे आल्यानंतरनं इथं ग्रीव्हरन्स टाईप हे म्हणून इथं ऑप्शन दिसते तुम्हाला. तर ह्यावरती इथं क्लिक केल्यानंतरनं कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन आणि माय ऍप्लिकेशन हे जे दोन ऑप्शन येतात, त्यामध्ये कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन सगळ्यांनी हेच करायचं आहे. तुमचा जिल्हा कोणताही असो, पण सगळ्यांनी हेच ऍप्लिकेशन चूज करायचं आहे. हे केल्यानंतरनं इथून साईडला ग्रीव्हरन्स कॅटेगरी म्हणून एक ऑप्शन येतंय त्याच्या साईडला. तर तुम्ही जास्तीत जास्त करून जर पीसी किंवा जे हे लॅपटॉपवर फॉर्म जर असं हे टाईप सबमिट केला तर चांगलं होईल, कारण तुम्हाला सगळं योग्यरित्या कळेल. नाहीतर मोबाईलवर तुम्हाला मग तुम्ही डेस्कटॉप साईट करून हे फॉर्म भरू शकता, नाहीतर मोबाईलवर सरळ फॉर्म भरता येणार नाही म्हणून. तर ग्रीव्हरन्स टाईप जे आहे तिथं सिलेक्ट ग्रीव्हरन्स टाईप केला तर त्यामध्ये हे अप्लिकेशन येतात. नॉट एलिजिबल ऍप्लिकंट इज गेटिंग बेनिफिट, ऍप्लिकंट हॅज पास्ड अवे आणि ऑदर. तर ह्यामध्ये सगळ्यांनी ऑदरवर सिलेक्ट करायचं आहे. जसं सिलेक्ट केल्यानंतरनं सगळं जे फॉर्म आहे, फिल कंप्लेंट डिटेल्स हे येते बघा, लिहून आलेलं आहे फिल कंप्लेंट डिटेल्स. तर हे जे आहे हे सगळं फॉर्म ओपन झालेलं आहे. हे सगळं फॉर्म आता आपल्याला भरायचं आहे. तर हे फॉर्म आता आपल्याला कसं भरायचं आहे तुम्हाला मी सांगतो.
तर ऍप्लिकेशन नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे आणि हे ऍप्लिकेशन नंबर हे कुठून भेटतो हे पण मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगतो पुढे. तर पहिलं फॉर्म आपण कसं भरायचं ते जाणून घेऊया. इथे आपल्याला नाव टाकायचं आहे. आपलं नाव जे आहे ते नाव टाकायचं आहे. तर आता मी एक एक्झाम्पलसाठी असंच मी आता नाव टाकून तुम्हाला मी दाखवतो. जसं की मोहिनी पूर्ण नाव आधार कार्डवर जसं नाव असेल लाभार्थीचा तर त्या पद्धतीने सगळं ते आपल्याला नाव टाकायचं आहे. तर मी आता हे फक्त एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी टाकत आहे. मोहिनी शामराव पाटील. तर हे आपण आता असं नाव टाकलेलं आहे. हे जे इथं ऍड्रेस आहे, इथं ऍड्रेसच्या जागी आधार कार्डवर जे ऍड्रेस आहे ते ऍड्रेस आपल्याला टाकायला लागणार आहेत. मी एक एक्झाम्पलसाठी हे ऍड्रेस टाकतो आता मार्केट रोड मिरज. तर मी हे एवढंच फक्त एक टाकलेलं आहे ऍड्रेस आणि इथं डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर डिस्ट्रिक्ट आता मी इथून सिलेक्ट करतो. माझं तर डिस्ट्रिक्ट आता सांगली आहे. तर तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ह्यामधून तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. तर तुम्हाला मी दाखवतो, शो करतो सगळं जे असेल. इथून आपला सांगली डिस्ट्रिक्ट आहे. तर त्याच्या खाली हे तालुका तालुका चूज करा म्हणून ऑप्शन आलेला आहे. तालुका निवडा. तर इथं आपल्याला तालुका आपला निवडायचा आहे, मिरज तालुका. तर त्यानंतर ना गाव, तुमचं जे गाव असेल, कोणाकोणाचे तालुके वेगळे, गाव वेगळे असतात आणि शहरीमध्ये जे असतात त्यांचा तालुका पण गाव पण एक शहरी शहर पण तालुका पण एक नावाचे पण असतात. तर ह्यामध्ये आपण आता आपलं जे गाव आहे ते आपण निवडूया. तर आपण आपलं गाव निवडलेलं आहे मिरज. तर इथून आपल्याला आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल हे आपल्याला इथून आता निवडायला लागणार आहे. सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका वगैरे. तर त्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हे आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे आमचं सिलेक्ट केलेलं आहे. तुमचं जे आहे तुम्ही ते सिलेक्ट करा आणि ह्या त्यानंतर इथं साईडला सरकवाने तर वार्ड येणार, सिलेक्ट वार्ड. वार्ड तुमचं जे असेल तुम्ही ते ऍड करायला लागणार आहे. तर आता इथं आपलं वार्ड कमिटी आहे जी नंबर 4 आहे मिरज, ते आपण सिलेक्ट केलेलं आहे. ते केल्यानंतर कन्स्टिट्युन्सी वर सिलेक्ट करून त्यामध्ये आपलं जे असणार आहे, जे गावाचं जे नाव ते जे कोड असते ते तुम्ही ते नावाप्रमाणे कोड तुम्हाला लक्षात काय ठेवायची गरज नाहीये. तुमचं फक्त गावाचं नाव इथं जे दिसतंय ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपलं जे आहे मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता आमच्या आता डिस्ट्रिक्टमध्ये जे हे गाव आहेत, तालुके जे आहेत हे पण दाखवते. सांगली जत दाखवते, सांगली तासगाव कवठेमंकाळ आहे, पलूस गाव आहे. तर हे जे आहेत ह्यामध्ये आता आमचं जे येणार आहे सांगली मिरज येणार आहे. तर आमचं ते सांगली मिरज आता ते कुठे असेल ते आपण आता बघूया. इथं सांगली मिरज 281 आहे. हे मतदान कार्डवर जे नंबर असते ना त्या नंबर प्रमाणे हे आहे. तर हे त्यानंतर पिनकोड वरती आपण आता क्लिक करून जे पिनकोड असेल ते आपण पिनकोड घालायचा आहे. इथं जे आहे प्लीज डिस्क्राईब म्हणून इथं जे हे ऑप्शन आहे, हे ऑप्शन ह्यामध्ये आपण काय घालायचं तुम्हाला मी आता ते सांगतो. ह्यामध्ये आपण आता ह्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो मी. तर आपण आता ह्या पद्धतीमध्ये लिहिलेलं आहे हे तुम्हाला मी आता वाचून दाखवेन. ह्यामध्ये आता हे 250 कॅरेक्टरच्या वर झालेलं आहे ऍक्च्युली. तर आपण हे तर ह्यामध्ये मी काय लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मी माझे फॉर्म यशस्वीरित्या भरून मला त्याचा लाभही भेटत असल्याने ज्यावेळी ही ई केवायसी करायची होती त्यावेळी मला माझे काही आर्थिक परिस्थिती आणि माझी हेल्थ इश्यू असल्यामुळे मला ई केवायसी करता आली नाही. तर मला एक संधी भेटावी परत एकदा अशी मी सरकारला नम्र विनंती करते. ह्यामध्ये जे आहे तुम्ही थोडं शॉर्ट मध्ये लिहू शकता कारण की 250 कॅरेक्टर मध्येच लिहायचं आहे. तर ह्यामधलं थोडं कट करून आपण थोडं शॉर्ट मध्ये लिहून तुम्ही सबमिट करू शकता. तर ह्यामध्ये आता खाली जे आहे डॉक्युमेंट नेम ह्यामध्ये आपल्याला आता प्रूफ द्यावं लागेल की आपलं जे डॉक्युमेंट आहे ते क्लिअर आहे सगळं वगैरे म्हणून. आणि ते जे असणार आहे ते आपल्याला 5 म्हणजे डॉक्युमेंट आपण कुठले पण आता 5 डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतात. तर ह्यामध्ये साईज असणार आहे ते डॉक्युमेंटची जे पीडीएफ आपल्याला अपलोड करावं लागणार आहे किंवा जे फोटो तुम्ही जेपीजी अपलोड कराल तर ते जे आहे ते तुम्हाला 1 MB चे आत असायला पाहिजे. डॉक्युमेंट मध्ये आपण आता देऊया आधार कार्ड.
आधार कार्ड. तर आधार कार्ड दिल्यानंतर आधार कार्ड आपण आता लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला फ्रंट साइड आणि बॅक साइड हे दोन्ही आपल्याला इथं अपलोड करायला लागणार आहे. तर इथं आपण डॉक्युमेंट इथे पण आपण आधार कार्ड बॅक साइड हे असं आपण घालूया आणि इथे आधार कार्ड फ्रंट साइड आता आपण इथे हे असं घालूया आणि इथे आपण अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करून जे आपल्याला यामध्ये आपलं जे आधार कार्ड वगैरे असेल त्याला सिलेक्ट करून आपण अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं जे कॅप्चा आहे इथं हे कॅप्चा इथे फिल करून इथे आपण सबमिट करू शकता. आता मी सगळं फॉर्म भरलेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी हे दाखवत होतो. तर तुम्हाला मी हे सबमिट केल्यानंतर आपल्याला वरती एक समोर एक पेज येतो सबमिट म्हणून. तर ते तुम्हाला सबमिट म्हणून असा पेज आल्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट झालेला आहे. जर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला आता हे वेबसाईटवर आता फॉर्म आपला बघायचा असेल तर तुम्ही हे ग्रीव्हरन्स वरती क्लिक करून तुमचं इथं नाव येणार. नाव आल्यानंतर आपण इथून चेक करू शकतो की फॉर्म आपला कुठं आहे, कसं काय पद्धतीत आहे, स्टेटस काय आहे त्याचं इन रिव्ह्यू मध्ये आहे. तर हे आपण इथं बघू शकतो. जर हे इथं जे इन रिव्ह्यू आहे इथं तुम्हाला रिझॉल्व्ह म्हणून ऑप्शन येईल. रिझॉल्व्ह म्हणून ऑप्शन आला तर समजायचं आपलं फॉर्म सबमिट झालेला आहे, यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि सरकारकडून मंजूर पण झालेला आहे. तर तुम्हाला पैसे सगळे एकत्रित येणार, सगळे पैसे. तर ह्यामध्ये मग तुमचं फॉर्म सबमिट झालेला आहे. तर हे व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय कमेंट असेल तर तुम्ही प्रश्न पडले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि जे तुम्हाला टॉपिक पुढे पाहिजे त्या बाबतीत तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला त्या बाबतीत तुम्हाला मी व्हिडिओ बनवून तुम्हाला मी माहिती देईन. धन्यवाद.